तहसील कार्यालय आमगाव ॲक्शन मोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले। वाहन चालक मारहाणीच्या नंतर मोठ्या प्रमाणावर कारवाई। आमगाव तहसील येथील तहसीलदाराच्या वाहन चालकास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मालकांनी मारहाण केल्यानंतर तहसील कार्यालय आमगाव येथील तहसीलदार ॲक्शन मोडवर आले असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली। या पथकाने सितेपार येथे एक ट्रॅक्टर आणि 3 टिप्पर यांच्यावर गिट्टी वाहतूक करत असताना गिट्टी वाहतूक सुरक्षेची काळजी न घेतल्याबाबत एक ट्रॅक्टर आणि 3 टिप्परवर कारवाई करून जवळपास 1 लाख रुपयाचे दंड ठोठावण्यात आले। तसेच एक रेती ट्रॅक्टर वाहतूक करत असताना रेती वाहतूकचा परवाना नसताना वाहतूक करत असताना आढळल्यास त्याच्यावर सुद्धा जवळपास 1 लाख रुपयाचे दंड ठोठावण्यात आले। त्यामुळे अवैध रेती वाहन विरुद्ध आमगाव तहसील कार्यालय ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे तालुक्यातील अवैध वाहतूक करणाऱ्याचे धाबे मात्र आता दणाणले आहे। दिनांक 14/6/2024 तहसील कार्यालयाचे वाहन चालक यांना अवैध 2 खनिज माफियाकडून मारहाण करण्यात आल्याने अवैध दोन खनिज माफिया यांच्या विरोधात तीव्र गतीने कारवाई करण्याचे आजच्या सभेत माननीय तहसीलदार महोदयांनी निर्देश दिले। त्यावरून तहसील कार्यालयाच्या पथकासह गस्तीवर निघाले असता मौजा सितेपार येथे एक ट्रॅक्टर ताडपत्री नसलेला आणि मौजा चिरचारबांध चौकामध्ये 3 टिप्पर गिट्टीचे ताडपत्री नसलेले तसेच एक रेतीचा मिनी टिप्पर विनापरवाना आढळून आले। सदर वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले। गिट्टीचे ताडपत्री नसलेल्या वाहनावर सुमारे 1 लाख रुपये दंडात्मक कारवाई होऊ शकते। तसेच विना परवाना रेतीच्या वाहनावर 1,55,000 रुपयाची दंडात्मक कारवाई होऊ शकते। बातमीकर्ता राधाकिशन चुटेसह नरेश बोपचे, आमगाव, गोंदिया।